नमस्कार, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरामध्ये पार्किंग हा विषय खूपच संवेदनशील आहे. खुलं पार्किंग हे चटई क्षेत्रफळाच्या व्याख्येमध्ये बसत नसल्यामुळे विकासकांनी ते मोफत द्यावं असं उच्च न्यायालयानं यापूर्वीच म्हटलंय. महारेरानं तसे आदेश यापूर्वीच दिलेत. आच्छादित किंवा बंद पार्किंगसाठी विकासकानं किती शुल्क आकारावं याबाबत मात्र काही ठोस धोरण नाही. पैसे घेऊन पार्किंग देताना विकासकांकडून आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्यामुळे अशा पार्किंगचा वापर होत नसल्याबाबत महारेराकडे असंख्य तक्रारी आल्यात. त्यामुळे आता महारेरानं पुन्हा नवीन परिपत्रक काढून पार्किंगबाबत महत्त्वाच्या आदेशवजा सूचना केल्यात. तर काय आहेत हे आदेश आणि ते पाळणं विकासकांना बंधनकारक आहे का, हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय. सर्वात सुरुवातीला आपण पाहूयात की हे परिपत्रक आहे तरी काय. विकासकांकडून विकत घेतलेल्या आच्छादित किंवा मेकॅनिकल गॅरेज पार्किंगचा वापर करण्यात घर खरेदीदारांना अडचणी येत आहेत. याबाबत विकासकाकडे तक्रार केली तरी तो दाद देत नाही अशी परिस्थिती आहे. पार्किंगमध्ये बीम असल्यामुळे वाहनं उभी करता येत नाहीत. आकार लहान असल्यानं वाहन उभं करण्यात अडचण किंवा चित्रविचित्र आकारामुळे वापरताना अडथळा आणि वाहनाचा दरवाजा उघडण्यातही अडचण आदी अनेक तक्रारी महारेराकडे आलेल्या आहेत. महारेराने याची गंभीर नोंद घेत घर खरेदीदारांना भविष्यामध्ये अशा समस्यांना सामोरं जावं लागू नये यासाठी नवीन परिपत्रक जारी केलंय. सदनिका नोंदणीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या वाटप पत्रामध्ये म्हणजेच अलॉटमेंट लेटरमध्ये आणि विक्री करारामध्येच पार्किंगचा सर्व तपशील असलेले जोडपत्रक जोडणं बंधनकारक केलंय. या जोडपत्रामध्ये जिथं पार्किंग दिलं जात आहे तिथला क्रमांक, पार्किंगचा आकार, लांबी, रुंदी आणि उंची, पार्किंगचं इमारतीमधील नेमकं ठिकाण याबाबतचा सर्व स्पष्ट उल्लेख करावा लागणार आहे. यात कुठल्याही त्रुटी राहू नयेत यासाठी महारेराने या जोडपत्राचा मसुदाही जारी केला आहे. खुल्या पार्किंगबाबत लांबी आणि रुंदी नमूद करणं बंधनकारक, आच्छादित पार्किंगबाबत लांबी आणि रुंदीसह उंचीही नमूद करणं आवश्यक करण्यात आले. आता याआधी कोणतं परिपत्रक होतं तर पार्किंगबाबत महारेरानं 30 जुलै 2021 मध्ये परिपत्रक याआधी जारी केलं होतं. या परिपत्रकामध्ये म्हटलं होतं की खुलं पार्किंग हे चटई क्षेत्रफळ मुक्त असतं. प्रमोटर किंवा विकासकाला खुलं पार्किंग विकता येत नाही. खुलं पार्किंग किंवा गॅरेजेस किंवा आच्छादित पार्किंग हे आराखड्यामध्ये स्पष्ट नमूद करून त्यांना क्रमांक देण्यात यावेत आणि ते कुठल्या सदनिका धारकाला वितरित केलंय याचा तपशीलही देण्यात यावा. गॅरेजेस किंवा आच्छादित पार्किंग हे विकण्यात आलं असल्याचा त्यांचा क्रमांक, क्षेत्रफळ, ते निश्चित कुठं आहे याचा उल्लेख करारनाम्यामध्ये स्पष्टपणे करण्यात यावा. या करारनाम्यासोबत आराखडा जोडावा आणि त्यात संबंधित सदनिकेला कुठं पार्किंग दिले गेलंय याचा तपशील असावा. परंतु प्रत्यक्षात विकासकाकडून ही खबरदारी घेतली न गेल्यानेच महारेराला पुन्हा परिपत्रक काढून आता पार्किंगसाठी आदर्श मसुदा जारी करावा लागलाय. हा मसुदा आता करारनाम्यासोबत नोंदणीच्या वेळी बंधनकारक करण्यात आलाय. आता याबाबतच्या पार्किंगच्या नियमावली काय सांगतायत. विकास नियंत्रण नियमावली 2034 मध्ये पार्किंगबाबत सविस्तर विवेचन करण्यात आले. 45 चौरस मीटरपर्यंत 8 सदनिकांमागे एक पार्किंग बंधनकारक आहे. 45 ते 60 चौरस मीटरपर्यंत 4 सदनिकांमागे एक पार्किंग, 60 ते 90 चौरस मीटरपर्यंत 2 सदनिकांमागे एक पार्किंग आणि 90 चौरस मीटर पुढील सदनिकांना एक पार्किंग बंधनकारक आहे. परंतु हल्ली विकासक पुनर्वसन प्रकल्पामध्ये प्रत्येक सदनिकेमागे पार्किंग देतात, तसे प्रत्येक घर खरेदीदारालाही पार्किंग विकत देतात. पार्किंगसाठी विकासकाला चटई क्षेत्रफळाची आवश्यकता नसते. मात्र विकास नियंत्रण नियमावलीमध्ये नमूद पार्किंगपेक्षा अधिक पार्किंग असल्यास रेडी रेकनरचा 25% प्रीमियम भरावा लागतो. पार्किंगचा आकार किती असावा, त्याची उंची किती असावी याबाबतही नियमावलीमध्ये स्पष्ट आता करण्यात आले. तरीही विकासकाकडून ती काळजी घेतली जात नसल्याचं आढळून आले. त्यामुळे आता महारेरानं यामध्ये रस घेतलाय. आता पार्किंग हा विषय महत्त्वाचा का आहे तेही समजून घ्या. मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या वर्दळीच्या शहरामध्ये प्रत्येक सदनिकेमागे पार्किंग असणं आवश्यक बनलंय. विकासक सुद्धा प्रत्येक सदनिकेला पार्किंगची व्यवस्था होईल अशा रीतीनं पोडियम किंवा अन्य मार्गानं पार्किंगची व्यवस्था करीत आहेत. परंतु पार्किंग बसवण्याच्या नादामध्ये विकासकांकडून पार्किंगचा आकार आणि उंची याबाबत काळजी घेतली जात नसल्यामुळे घर खरेदीदारांना मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे आता महारेराच्या नव्या परिपत्रकामुळे घर नोंदणीच्या वेळीच
विकासकाला पार्किंगचा पूर्ण तपशील द्यावा लागणार आहे. घर खरेदीदारालाही आराखड्यामध्ये आपलं पार्किंग कुठे असेल याचा तेव्हाही अंदाज येईल. याबाबत त्याला वेळीच तक्रार करून मनस्तापातून सुटका करून घेता येणार आहे. आता याबाबत नियोजन प्राधिकरणाची जबाबदारी काय असणार आहे तेही पहा. तर पार्किंगबाबत नियोजन प्राधिकरण महत्त्वाची भूमिका बजावत असतं. महापालिका, म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार किमान पार्किंग विकासकानं उपलब्ध करून दिलं आहे का याची खातरजमा केल्याशिवाय इमारतीला निवास योग्य प्रमाणपत्र म्हणजेच OC देता येत नाही. परंतु बऱ्याच वेळा विकासकानं तात्पुरत्या स्वरूपामध्ये केलेल्या पार्किंगच्या व्यवस्थेच्या आधारे नियोजन प्राधिकरण निवास योग्य प्रमाणपत्र देत आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये आवश्यक तितकी पार्किंगची व्यवस्था नसल्याची बाब आता समोर येते. त्यातून घर खरेदीदारांमध्ये पार्किंगवरून वाद निर्माण होत आहेत. बऱ्याच वेळा पोडियम किंवा बेसमेंटमध्ये पार्किंगचा आकार आणि उंची इतकी कमी असते की वाहन उभं करताना अडचण येत आहेत. सध्या महारेराकडे त्याच्या स्वरूपातल्या खूप साऱ्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे नियोजन प्राधिकरणानं निवास योग्य प्रमाणपत्र देताना आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. यामध्ये आता महारेराचा अधिकार काय सांगतो तेही पहा. महारेरानं गेल्या 2-3 वर्षांमध्ये विविध परिपत्रकं जारी करून विकासकांवरती वचक आणण्याचा प्रयत्न केला आहे. आदर्श करारनामा जारी केल्यानंतर आता पार्किंगबाबतही आदर्श मसुदा जारी करून घर खरेदीदारांना दिलासा दिला जातोय. 13 डिसेंबर 2022 मध्ये जारी केलेल्या महापत्रकामध्ये महारेरा अधिकार नमूद करण्यात आलेत. यानुसार आदर्श मसुद्याचं पालन न केल्यास रेरा कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई होईलच. परंतु अशा पद्धतीचा करारनामा हा घर खरेदीदारांवरती बंधनकारक नसेल. त्यामुळे आता विकासकांना पार्किंगबाबतचा मसुदा, वाटप पत्र तसेच विक्री करारनाम्यासोबत स्वतंत्रपणे जोडावे लागेल. परिणामी आपली नक्की कुठल्या आकाराची गाडी उभी करता येऊ शकेल याची घर खरेदीदारांना आधीच कल्पना येईल. त्यामुळे आता नक्कीच याचा सगळ्यांनाच फायदा होणार आहे. तर मग मित्रांनो, महारेराचा हा तुम्हाला नवीन नियम कसा वाटतो किंवा हे तुम्हाला नक्की याबद्दल काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.